राधानगरी तालुक्यातील तोरंबे आणि परिसरातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे। कौलव, कपिलेश्वर, तोरंबे आणि मालवे या गावामधून जाणाऱ्या या मार्गामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे। गुरुवारी तोरंबे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शेतकरी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि भूसंपादन तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी आमच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही, प्रसंगी जीव द्यावा लागला तरी मागे हटणार नाही असा इशारा दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष बुटाले यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे। 35 पैकी 26 शेतकरी जमीन गमावू शकतात। हजारो एकर बागायती क्षेत्र बाधित होईल, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा न करता कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आमची जमीन हक्काची नाही, कुणाच्या बापाची अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात विविध पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट।